राज तव राग तव आस तव दंग करिती ध्यास तव छंद तव गंध तव धुंद करिती याही जन्मी पुन्हा सजुदे प्रीतीची ही रागिणी आत येऊ का? मी इथे हे विचारायला आले आहे की तुम्हाला काही हवं आहे का? मी काही आणून देऊ का? नको. तुम्ही मौन सोडलं त्यामुळे तुमच्याशी निदान बोलता तरी येतं. तुम्ही अजून अन्न ग्रहण केलं नाहीये. मी काही आणू का? नको. अक्कांनी मला जाताना सांगितलं होतं तुम्हाला वेळेत भोजन द्यायचं असं, म्हणून मी आग्रह करते आहे. मला ठाऊक आहे तुम्हाला आग्रह केलेला आवडत नाही ते, पण अक्कांना उद्या कळालं तर मी काय करू? येतो. मला जर काही हवं असेल तर मी तुला तसं सांगेन. येते मी. देवी, मला काही जर कळालं तर मी तुम्हाला येऊन सांगितलं तर चालेल ना? कशाबद्दल? म्हणजे देवांविषयी, म्हणजे ते कुठे गेले आहेत वगैरे. त्याची काही आवश्यकता नाही. बरं बरं, येते मी. नारायण नारायण. गडावर अत्यंत शांत वातावरण दिसत आहे. काहीतरी बिनसल्याची का कोणास ठाऊक मला चाहूल लागते आहे. काय झालं असावं? का असे विचित्र वातावरण आहे गडावर? त्यातून महायज्ञ नुकताच पार पडला आहे. त्यासाठी श्री म्हाळसा देवींना श्री खंडेरायांना गडावर आणावं लागलं आणि त्यासाठी मला बानूला तसं सांगावं लागलं. पण मीच बानूला देवांनी तिच्याकडे थांबावं असं वचन मागायला लावलं होतं. श्री म्हाळसा देवींना त्याबद्दल कळलं तर नसेल? नारायण नारायण. आज गडावर सर्वात आधी मला माझ्या आराध्यांचं दर्शन घ्यावं असं वाटतंय. तेच मला काय घडलं आहे ते सांगू शकतात. नारायण नारायण. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. मी आपल्यालाच भेटायला येत होतो. मला? परंतु कशाला मुनिवर? असे काय करता प्रभू? आपण माझ्यावर रागावले आहात ते मला कळत आहे. म्हणूनच मी आपल्याला भेटायला येत होतो. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मुनिवर, ह्या शिवलीलेत प्रत्येक जण ज्याचं त्याचं नियोजित असं कार्य करतो आहे. तसंच ते तुम्ही देखील करता आहातच. हो,
परंतु कधी कधी तुमच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे नको त्या परिस्थितीला नव्हे, खडतर परिस्थितीला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. प्रभू, ते माझ्या अजाणतेपणामुळे घडत असावं, माझ्या नकळत. मुनिवर, तुम्ही हे जाणून बुजून करता आहात असं मी कधी म्हणालो, परंतु ह्यामुळे होणारा त्रास त्याचं काय करावं. श्री खंडेरायांनी शब्द दिल्याप्रमाणे ते बाणाईला महर्षी भृगु ऋषींच्या आश्रमात घेऊन गेले आहेत. परंतु ह्या सगळ्यात श्री म्हाळसा देवींनी मात्र मौन धारण केलं होतं. त्यांचा राग अनावर झाला असणारच, परंतु प्रभू मी त्यांना काहीच सांगितलं नाही. तुम्ही त्यांना काहीच सांगितलं नाही हे सत्य आहे मुनिवर, परंतु समस्या केवळ इतकीच नाही. श्री म्हाळसा देवींनी ज्या प्रकारे मौन धारण केलं होतं आणि ज्या पद्धतीने त्या वागत होत्या त्यानुसार त्यांच्या शक्ती जागृत झाल्या आहेत की काय असं वाटू लागलं होतं. म्हणजे प्रभू त्यांना त्या कोण आहेत याचे स्मरण झालं असावं असं वाटलं मुनिवर. नारायण नारायण. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली ही सगळी आदिशक्तीची रूपं. त्यातलंच एक रूप म्हणजे श्री पार्वती देवी अर्थात श्री म्हाळसा देवी. ज्यांना या कृतयुगात त्या कोण आहेत याचे स्मरण नाही आणि त्यांना स्मरण व्हावे म्हणूनच सर्वजण प्रयत्नशील आहेत. परंतु आता असं वाटू लागलं आहे की त्यांना सगळं काही आधीपासूनच ठाऊक होतं. आता काय करावे प्रभू. श्री म्हाळसा देवींना ह्याचं स्मरण झालं आहे की नाही ह्याचं उत्तर मिळवावं लागेल. आणि ते कसं काय. नारायण नारायण. प्रभू असे करू नका. तुमच्याशिवाय हे कार्य कोण करणार मुनिवर. नको प्रभू, माझ्या अजाणतेपणामुळे नवीन समस्या उद्भवली तर. तसं होणार नाही असं पाहूया. प्रभू. मुनिवर. नारायण नारायण. जशी आपली इच्छा प्रभू. नारायण नारायण. बाणाईंना आश्रमात आणण्यामागे केवळ त्यांची इच्छापूर्ती एवढं एकच कारण असेल असं मला वाटत नाही. त्यामागे आपला अंतस्थ हेतू काही वेगळाच आहे असे वाटते. होय, निश्चितच.